नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा लांबलेला भाजप प्रवेश आज अखेर पार पडला. खरं तर त्यांना जल्लोषामध्ये शक्ती प्रदर्शन करत हा भाजप प्रवेश करायचा होता, पण पोप यांच्या निधनामुळं राष्ट्रीय देखोटा जाहीर झाला. त्यामुळंच एक जे उत्सवी वातावरण मुंबईमध्ये संग्राम थोपट्यांना करायचं होतं ते काही होऊ शकलं नाही. मात्र याची भरपाई ते आता भोरमध्ये जंगी मेळावा घेऊन करणार आहेत. आता आजचा जो भाजप प्रवेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झाला, त्यातली काही विधानं मात्र मला गमतीची वाटली. राजकीय नेते हे केवळ कसलेले वक्ते असून चालत नाहीत, तर त्यांना अभिनय देखील चांगला करावा लागतो, हे या निमित्तानं मला समजून चुकलं. संग्राम थोपटे असं म्हणाले की मी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, माझा वैयक्तिक कोणताही स्वार्थ न पाहता मी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसनं माझ्या काळात अन्याय केला, काँग्रेसनं मला योग्य संधी दिली नाही, त्यामुळं मी आता एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील होत असल्याचं संग्राम थोपटे यांनी अगदी आत्मविश्वासानं सांगितलं. दुसरीकडे बावनकुळे यांनी देखील संग्राम थोपटे यांचं मनापासून आणि भरभरून प्रेम दाखवत स्वागत केलं. म्हणजे संग्राम थोपटे यांच्यासारखा कोहिनूर हा भाजपला मिळाला आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. आणि बावनकुळे देखील म्हणाले की त्यांनी भाजपमध्ये येताना कोणतीही हट आमच्यासमोर ठेवली नाही. अर्थात राजकारणामध्ये अशा गोष्टी बोलायच्या असतात आणि राजकारण हे असं कोणत्याही अटीविना किंवा कोणत्याही चर्चेच्या आधी प्राथमिक चर्चा झाल्याशिवाय होत नाही. आणि संग्राम थोपटे यांच्यासारखा जेव्हा एक मोठा धुरंधर नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, तेव्हा त्याला स्वतःचं राजकीय करिअरचं बस्तानीट बसवायचं असतंच, पण सोबत आपल्या कार्यकर्त्यांचं देखील पुनर्वसन योग्य पद्धतीने होईल याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जरीही बावनकुळे किंवा संग्राम थोपटे असं म्हणाले असतील की आम्ही दोघांनीही एकमेकांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवलेल्या नाहीत, तर ते आजचं जे जाहीर विधान आहे ते धडधडीत खोटं होतं किंवा असत्य होतं. पण अशा प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचं खोटं बोलणं हे आता पहिल्यांदाच घडत आहेत, किंवा संग्राम थोपटेच खोटं बोलत आहेत किंवा बावनकुळेच खोटं बोलत आहेत असं मी म्हणणार नाही. तो त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असतो. आणि कोणताही नेता जेव्हा दुसऱ्या पक्षात जात असतो तेव्हा ते असं सांगत असतो की मी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्या पक्षात जात आहे. आणि त्याच पद्धतीचं संग्राम थोपटे यांचं वक्तव्य होतं. पण पडद्याआड काय घडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो, आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी या संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशासाठी जोरदारपणे प्रयत्न केलेले होते. ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 आठवड्यापूर्वी पुणे शहरात आलेले होते, त्याचवेळी संग्राम थोपटे आणि अमित शहा यांची राहुल कुल यांनी भेट घडून आणली. राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात, आणि त्यामुळंच मग त्या मार्गाद्वारेच राहुल यांनी संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशासाठी शब्द टाकलेला होता. दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल कुल आणि संग्राम थोपटे हे दोघेही तरुण आमदार होते. पुणे जिल्ह्यामध्ये त्या दोघांची मैत्री होती. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा देखील संग्राम थोपटे यांनी राहुल कुल यांना चांगलीच मदत केलेली होती, त्यामुळे देखील त्यांचं सख्य होतं. आता ही सगळी भेट झाल्यानंतर म्हणजे इतका अनौपचारिकपणा या भेटीमध्ये होता की संग्राम थोपटे यांनी अगदी स्वतःच्या मोबाईलमधून अमित शहा, राहुल कुल, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो टिपला. आणि ही जी काही चर्चा झालेली होती संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाबाबत, त्याच्यामध्ये काय घडलं की संग्राम थोपटे आजच्या भाषणात म्हणाले की मी काही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतीच मागणी केली नाही, पण संग्राम थोपटे यांना विधान परिषदेचं आमदारकी देण्याचं ठरलेलं आहे एवढं मात्र निश्चित. तसा शब्द त्यांनी भाजपकडनं घेतलेला आहे किंवा भाजपनं त्यांना दिलेला आहे. आता जर संग्राम थोपटे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार असेल तर नक्कीच पुणे जिल्ह्यावरती याचा मात्र परिणाम होऊ शकतो. कारण पुणे जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेची आमदारकी देण्याचं आश्वासन हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं. त्यामुळे या इच्छुकांच्या इच्छेवरती, आमदारकीवरती यामुळे पाणी फेरलं जाऊ शकतं. याशिवाय संग्राम थोपटे यांच्याकडनं भाजपनं असा शब्द घेतलेला आहे की भोरची जी नगर परिषद आहे आणि भोरमध्ये ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पुढच्या काळामध्ये होतील तर त्या भाजपच्या चिन्हावर लढवायच्या आहेत
आणि त्या ठिकाणी भाजपची सत्ता आणायची आहे, असा देखील शब्द थोपटे यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे. त्या बदल्यात राजगड जो कारखाना आहे, ज्या राजगड कारखान्यावरती संग्राम थोपटे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचं, शेतकऱ्यांचं अर्थार्जन अवलंबून आहे, त्या राजगड कारखान्याला देखील मदत करण्याचं आश्वासन हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. याशिवाय संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधले जे काही त्यांचे चांगले मित्र आहेत, मोठे नेते आहेत, त्यांना देखील भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांचं मन वळवावं अशी देखील जबाबदारी त्यांच्यावरती येऊ शकते. संग्राम थोपटे यांना भाजपच्या प्रदेश संघटनेमध्ये देखील मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यामुळं संग्राम थोपटे जरी म्हणत असतील की भाजपकडनं आपल्याला काही नको, असं जरी संग्राम थोपटे जाहीरपणे म्हणत असतील, तरी त्यांनी भाजपकडे काही आपल्या अडचणी सांगितलेल्या होत्या आणि त्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेलं आहे. बघूया पुढच्या काळामध्ये संग्राम थोपटे यांचं राजकीय पुनर्वसन कसं घडतं आहे, हे जे त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते कधी पूर्ण होणार आहे आणि त्यांच्या राजगड कारखान्याला जी काही आर्थिक मदत करायची आहे ती राज्य सरकार कशी करत आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. अर्थात संग्राम थोपटे यांच्या प्रवेशामुळे काय झालं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, बारामती लोकसभा मतदारसंघाची अशीच जर रचना राहिली तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा मोठा धोका होऊ शकतो. कारण मग सुप्रिया सुळे यांच्यासाठी कोणताच विधानसभा मतदारसंघ असा सुरक्षित राहिलेला नाही, एवढं मात्र निश्चित. कारण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत देखील भोरमधनं त्यांना चांगलं मताधिक्य मिळालेलं होतं. या मताधिक्यामध्ये संग्राम थोपटे यांचा मोठा वाटा होता. आता असा कोणताही दिग्गज कार्यकर्ता, नेता हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांना देखील धोका निर्माण करण्याचं ताकद संग्राम थोपटे यांच्याकडे आहे. त्यामुळंच भाजपने देखील 2029चे आडाखे डोक्यामध्ये ठेवून थोपटे यांचा प्रवेश हा अतिशय योग्य पद्धतीने घडून आणला, एवढं मात्र निश्चित. तर माझा सांगण्याचा मुद्दाच होता, मी काही खोटं बोललो म्हणून संग्राम थोपटे यांच्यावर टीका करत नाही, त्यांचं कौतुकच करत आहे. कारण राजकारणामध्ये जाहीरपणे आपण आपल्या अपेक्षा व्यक्त करायच्या नसतात हा संकेत असतो. त्या पद्धतीनं थोपटे बोललेले आहेत आणि बावनकुळे देखील बोललेले आहेत. पण पडद्या मागे प्रत्यक्षात काय घडलेलं होतं हे तुम्हाला सांगायचं होतं, त्यामुळं हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय नक्की वाटतं आहे आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.